केंद्रीय राज्य मंत्री रामदास अठौले बुद्धगया महाविहार की मुक्ति के लिए प्रयत्नशील हैं। मुंबई के सांताक्रूज पूर्व कलेना भेमछाय केंद्र सभागार से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री रामदास अठौले जग प्रसिद्ध बुद्धगया का महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए एक लंबे समय से संघर्ष कर रहे हैं। बौद्ध समाज के लिए लोगों के लिए श्रद्धा स्थान रखने वाले विपश्यनाचार्य भंते डॉक्टर राहुल बोधी भीमछाया सामाजिक केंद्र में कई धर्माचार्य और मुंबई के तमाम राजनीतिक दलों के नेताओं को माइक पर बात कर रहे थे। मुंबई और महाराष्ट्र के अलावा बिहार राज्य से लेकर दिल्ली के जंतर मंतर पर हुए धरना प्रदर्शन करने में रामदास अठौले का बहुत मूल्यवान योगदान रहा है। देश में दलित समाज के नाम पर अनेकों पार्टियां राजनीति कर रही हैं, लेकिन आज मैं इस सभा में यह बात कहना जरूरी समझता हूं कि बुद्धगया के महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए एक ईमानदार कोशिश करने वाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री रामदास अठौले ही हैं। इसके लिए देश विदेश से बौद्ध बंधुओं और माताओं बहनों की तरफ से रामदास अठौले का अभिनंदन करना चाहता हूं। सभा के समापन पर रामदास अठौले ने अपने संबोधन में कहा कि सभी के विचार सुनने के बाद इस नतीजे पर पहुंचे कि जिस तरह से मुस्लिम समाज के पास मस्जिद और दरगाह है, क्रिश्चियन समाज के लिए चर्च है, ठीक उसी तरह से बुद्धगया का महाबोधि महाविहार की व्यवस्था केंद्र सरकार बौद्ध धर्माचार्यों के हवाले कर दे। हम इस मांग को लेकर पूरे देश में आंदोलन चलाएंगे। इस अवसर पर पूर्व सांसद प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े, सांसद और मुंबई कांग्रेस कमेटी की अध्यक्षा वर्षा गायकवाड़, पूर्व मंत्री अविनाश माहेतेकर, डॉक्टर राजेंद्र गवली, गंगाराम इंदिसे, पूर्व विधायक राम पडागले, भाई गिरिकर, एडवोकेट वर्वे, तानसेन ननवरे, श्रीकांत भालेरा, दिलीप जगताप, एडवोकेट दिलीप काकाड़े, आनंद निर्भवने, नितिन मोरे, आत्माराम वाघमारे, सुरेश बारसी, घनश्याम चरणकर, पूर्व महापौर भास्कर वाघमारे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदि का नाम सभा में उपस्थित लोगों में था। कार्यक्रम के आरंभ समय में डॉक्टर राहुल बोधी ने बुद्ध वंदना प्रस्तुत की। कार्यक्रम का सूत्र संचालन आरपीआई अठौले महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे ने किया। आज या ठिकाणी आदरणीय रिपब्लिकन पार्टीच्या अनेक नेते आणि बौद्ध समाजाचे अनेक पक्षामध्ये ते नेते आणि बौद्ध संघटना बौद्ध संघटना या ठिकाणी आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक दिवसांमध्ये आदरणीय वंदे सुरेश आणि 1995 मध्ये बोधगया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या काळामध्ये आणि त्यामध्ये जे 8 वर्षे त्याच्यामध्ये 4 हिंदू असले त्यावेळी 8 वर्षे खूप आणि अनेक तुमचा खूप असावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आणि दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन त्या काळामध्ये देशभरामध्ये सगळे बौद्ध एकत्रित आलेले हमारे सगळे त्यांची मागणी अशी आहे की हे महाबोधी महाविहार आणि त्या मंदिराच्या बाहेर तिथं तिथे आपण खाली उतरल्यानंतर मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर तिथं लेफ्ट साईडला त्या ठिकाणी काहीतरी पांडवांची प्रतिमा आहे तिथं ज्या ज्या ठिकाणी बौद्ध होता त्या ठिकाणी नंतर काय हिंदू समाजाच्या लोकांनी आपल्या लोकांची काही ठिकाणी मोहन आणली आणि त्या ठिकाणी पिंडदान जे आहे पिंडदान सुद्धा करण्याची हे सगळं बंद व्हावं अशी आपल्या सर्व लोकांची मागणी आहे। एक तर बिहार असेंब्लीचा एक कायदा
1990 म्हणतात आणि त्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे की 4 बौद्ध 4 हिंदू हिंदू असेल तर आपण अनेक वेळेला त्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आदरणीय गोयल साहेब असताना आपण प्रयत्न केले. नंतर अनेक गव्हर्नर आले, त्यांच्या बरोबर आपली चर्चा झाली आणि आरिफ मोहम्मद खान यांच्याबरोबर माझी 2 वेळा आणि त्यांनी सांगितलं की मी सर्व आंदोलन करण्यासाठी मी बोधगया या ठिकाणी बोधगया पडण्यामध्ये आणि त्यावेळेला आपले आपले आकाश लांबा आणि विलास आहे या दोघांच्या नेतृत्वाखाली बोध आंदोलन सुरू अनेक दिवस आंदोलन त्या ठिकाणी चालले. शांततेत आंदोलन आणि त्या ठिकाणी एक या विषयाला अत्यंत गती देण्याचे काम आहे. हे काम त्या ठिकाणच्या आंदोलनावर आणि त्या ठिकाणी मी भेट दिली. बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन आले, तर देशातले अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन आले आणि ते दिवस असताना त्या ठिकाणी नितीश कुमारांची भेट दिली. गव्हर्नर साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली. जसं राज्यपालांच्या हातामध्ये काय अधिकार या असेंब्ली मध्ये जर ते बिल आणायचं तर ते बिल आणायचं असेल तर त्याला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा ठराव किंवा राज्य मंत्रिमंडळाने तो विषय आपल्या हिंदीमध्ये घेतला पाहिजे आणि बिल अशाच्या स्वरूपात असते. अशा पद्धतीचा कायदा जो आहे तो कायदा नवीन कायदा करायचा आणि सरकारला जर त्या ठिकाणी 4 हिंदूंना काढून तिथे 4 बौद्धांची नोंदणी करायची तर तशा पद्धतीचा कायदा होणं आवश्यक आहे. आणि आता त्या ठिकाणी काँग्रेसची सरकार होती, त्यानंतर लालू प्रसाद यादव सरकार आलं, राबडी देवींचं सरकार होतं, नितीश कुमार 5 वेळेला मुख्यमंत्री झाले आणि कधी आरजेडी आपल्या जेडीयू आणि बीजेपीचं सरकार होतं. तसं कुठल्याही सरकार करून काय पॉझिटिव्हली त्याचा निर्णय झाला नाही आणि कोर्टाची मात्र मागणी आहे ते कोर्ट म्हणजे तुमच्या ट्रस्टमध्ये तर हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचे कोर्ट नाही, ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आमचे कोर्ट नाही, मुस्लिमांच्या ट्रस्टमध्ये आमचे कोर्ट नाही, आमच्या ट्रस्टमध्ये हिंदूला आता सर्वांचं मानले आहे. याचा अर्थ काय हिंदूला विरोध करायचा नाही, बाबासाहेबांनी पण आमच्या बौद्ध धर्माच्या या ट्रस्टमध्ये आमच्याकडे अशी मागणी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन आजच्या बैठकीचा उद्देश एवढाच आहे की आपण सगळे गट आंदोलन करू, आपण या विषयावरती सगळ्यांनी एकत्रितपणे आणि आपल्या बौद्ध भिक्षूच्या अध्यक्षांनी CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।